मित्रांनो, आपलं मॅथ्स 1 मध्ये 3rd चॅप्टर चालू आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. या प्रकरणामध्ये आपण nth टर्म कसा काढायचा, त्यांचं सहाय्यक फर्स्ट टर्म किंवा मिडल टर्म, म्हणजे अशा पद्धतीने n टर्म काढण्यासाठी जे सूत्र वगैरे आपण वापरले त्याच्यावरची उपयोजनात्मक अशी उदाहरणं आपण शिकलेलो आहोत. आता मात्र आपण त्याचे सम बघणार आहोत. समेशन ऑफ द nth टर्म, पूर्ण n पर्यंतचे जे काही टर्म्स आहेत त्या सगळ्यांची बेरीज कशी करायची, त्याचं सूत्र कसं करणार ते आपण शिकणार आहोत. या अगोदरच्या चॅप्टर्सचे सर्व व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची लिंक तुम्ही बघू शकता आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. आता आपण बघूया अंकगणिती श्रेणीमध्ये n पदांची बेरीज कशी केली जाते ते. तुम्हाला माहित असावं की कार्ल गॉस हा एक जर्मन गणितज्ञ होऊन गेला, जर्मन मॅथमॅटिशियन. या जर्मन शास्त्रज्ञाने तो शाळेत शिकत असतानाच या पद्धतीचा शोध लावलेला आहे. त्याचं काय झालं की एकदा शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांनी त्यांना खूप गडबड करत होते, गोंधळ घालत होते. ते शांत बसावे, त्यांना काहीतरी एकदम काम दिलं गेलं पाहिजे म्हणून त्यांना सरळ सांगितलं 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत ना त्या सर्वांची बेरीज करा. 1 ते 100. ऍड द ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 100. शिक्षकांना माहित होतं की आता 1 ते 100 पर्यंत एवढ्या संख्यांची बेरीज करेपर्यंत सगळी मुले शांत बसतील आणि ते त्यांचं काम करू शकतील. ते करत असताना बाकीचे मुलं वगैरे करत होते, पण नंतर काही थोड्या वेळानंतर कार्ल गॉस याने पाटी ठेवली आणि उभं राहिला. सांगितलं, सरांनी विचारलं का तू गणित सोडवलं नाहीयेस, एवढ्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची तुम्हाला. मी केली. मग आता मात्र शिक्षकांना आश्चर्य वाटलं की इतक्या सगळ्या संख्यांची बेरीज आणि केली कशी. सांगितलं दाखव कसं केलंस तू. मग तेव्हा त्यांनी कसं केलं ते बघू आपण इथे. त्यांनी काय केलेलं, कार्ल गॉस यांनी सुरुवातीला 1, 2, 3, 4, कारण 1 ते 100 या संख्यांची बेरीज त्यांनी विचारलेली. 1, 2, 3, 4, 100 पर्यंत लिहिले आणि नंतर पुन्हा उतरता क्रम घेतला खाली. 100, 99, 98, 97, 1 अशा पद्धतीने लिहिले डॅश डॅश करून. आणि मग 1 मध्ये 100 मिळवले तर त्यांची बेरीज किती झाली, 101. म्हणजे आपण जेव्हा आता 1 अधिक 100 यांची बेरीज 101, नंतर 2 नंबरची इकडची संख्या 2 आणि तिथून येतानाची संख्या 99 असते. 1 ते 100 असे आपण आकडे लिहिले आणि दुसऱ्या लिहिताना 100 ते 99 जर असे लिहिले तर पहिला फर्स्ट 1 असणार आहे, इकडचा शेवटचा 100 असेल. म्हणजे 1 प्लस 100 किती झाले, 101. 2 नंबरला कोणती संख्या असणार आहे, ह्या साईडला आपण हे घेतलं तर 2 असेल, परंतु तिकडनं आपण जेव्हा बघणार तर ती 99 संख्या असेल. मग 99 अधिक 2 किती झाले, 101. 3 अधिक 98 101. म्हणजे दुहेरी मार्ग घेतलाय, जसं इकडे इन्क्रीजिंग ऑर्डर आणि इथे डिक्रीजिंग ऑर्डर. अशा पद्धतीने फर्स्ट टर्म या सिरीज मधला फर्स्ट टर्म, इकडचा फर्स्ट टर्म म्हणजे 1 प्लस 100 101, 2 प्लस 99 101, इकडचा थर्ड टर्म आणि त्या ह्याच्यातले थर्ड टर्म बरोबर 101, फोर्थ टर्म आणि ह्या सिरीज मधला फोर्थ टर्म दोघांची बेरीज 101. त्याचं असं लक्षात आलं की यांची सगळ्यांची बेरीज सारखीच येते. समजा 5 जर घेतला आपण तर इथे 5 प्लस 96 101 असं किती वेळेस करायचं होतं, 100 वेळेस. पण त्याने 100 वेळेस केले नाही, त्याने त्याच्यातलं कॉमन हे बघितलं की हे असं सगळ्यांची बेरीज सारखी येत आहे आणि हे असं किती वेळ येणार आहे, 100 वेळा करायचं आपल्याला. आणि म्हणून मग त्याने 100 गुणिले 101, 100 गुणिले 100 असे पेअर्स किती तयार होणार, ते 100 पेअर्स. आणि प्रत्येक पेअरची किंवा प्रत्येक जोडीची जी बेरीज असणार ती 101 असणार. म्हणून 100 गुणिले 101 बरोबर किती झाले, 10,100. आणि नंतर मग हे आपण डबल घेतलेत ना,
त्याचे निम्मे करायचे, म्हणून मग त्याने त्याचे निम्मे करून त्याने उत्तर देताना सांगितलं 5050. 5050 एवढी या 1 to 100 या नैसर्गिक ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज आहे. द सम ऑफ इंटिजर्स फ्रॉम 1 to 100 इज 5050. आणि मग त्या शिक्षकांना म्हणजे त्या शिक्षकांना जेव्हा पटलं ते आणि त्यानुसार मग तेव्हापासून म्हणजे 300 वर्षापूर्वी या फॉर्म्युलाचा शोध अशा पद्धतीने लागला आणि मग त्या शास्त्रज्ञाने आणि नंतर ते मोठे मॅथमॅटिशियन झाले, त्यांनी हे फॉर्म्युले जे आहेत ते यासाठी काढलेले ते आपण बघूया. म्हणून इथे बघा सम ऑफ nth नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर नाही म्हणाल इथे आपण, फक्त सम ऑफ nth टर्म्स. सम म्हणजे बेरीज, एस दाखवलंय समेशन साठी एस घेतला आपण, एस एन इज इक्वल टू n/2. इथे पण काय केलं होतं, डबल आपण घेत होतो म्हणून 2 ने डिवाइड करून मग त्यांची जी सम होती ती मिळाली होती. तेच त्यांनी फॉर्म्युला वापरलेलं आहे. नंतर 2a + n-1 × d, वेअर आपण याच्या अगोदर बघितलं a इज द फर्स्ट टर्म, d इज द कॉमन डिफरन्स. पहिलं पद a आहे आणि सामान्य फरक काय आहे d. तेव्हा आपण हे सूत्र जर वापरलं तर आपल्याला जेवढे काही जी अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली असेल अंकगणिती श्रेणी, त्या अंकगणिती श्रेणीची आपण पूर्ण सगळ्या संख्यांची जी बेरीज आहे ती या सूत्राने कमी वेळात काढू शकतो. त्यावरच मग त्यांनी आणखी त्याला सिम्प्लिफाय केलं. त्याच्यानुसार असं पण लिहू शकतो आपण n/2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस nth टर्म, पहिलं पद आणि nth टर्म किंवा शेवटचं पद म्हणणार त्याला, म्हणून t1 म्हणजे फर्स्ट टर्म, tn म्हणजे शेवटचं पद, लास्ट टर्म, यांची ऍडिशन आणि नंबर ऑफ टर्म्स अपॉन 2 भागिले 2 करणार. हे सूत्र आहे मेन. त्यानंतर आणखी 3 सूत्र नॅचरल नंबर साठी, नंतर सम म्हणजेच इव्हन नंबर साठी आणि ऑड नंबर साठी, अशा याच्यासाठी आणखी 3 सूत्र तयार केले त्यांनी. तर त्यामध्ये सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्यांचे समजा n पर्यंत कोणत्या पण नैसर्गिक संख्यांचे आपण या सूत्राने त्यांची बेरीज काढू शकतो. Sn इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n+1/2. n इज द nth टर्म येते, nth टर्म आहे nव पद. nव पदाची आपल्याला सगळ्यांची बेरीज काढायची असेल तर n इंटू ब्रॅकेट n+1/2. म्हणजे जेव्हा ऑल नॅचरल नंबर्स असतील त्यावेळेस n इंटू n+1. परंतु फक्त आपल्याला इव्हन नंबर्स काढायचे असतील, व्हेन वी हॅव टू फाइंड सम ऑफ फर्स्ट n इव्हन नंबर्स, समसंख्यांची जर आपल्याला बेरीज काढायची असेल तर त्यासाठी n इंटू ब्रॅकेट n+1. इथे डिवाइड बाय 2 नाही, हाच फॉर्म्युला, फक्त इथे काय अपॉन 2 होता. इथे ओनली समसंख्या फक्त आपण कशासाठी घेणार आहोत, इव्हन नंबर साठी. नंतर 5वा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स, ऑड नंबर्स आहेत, विषम संख्यांची, विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल तर एकदम सोपं सूत्र पहा, Sn इज इक्वल टू n² स्क्वेअर ऑफ द nth टर्म, nth टर्मचा स्क्वेअर वर्ग करायचा, n वर्ग. Sn इज इक्वल टू n वर्ग. आता यावर आधारित आपण उदाहरणं बघणार आहोत. हे जे 5 सूत्र आहेत या फॉर्म्युलांच्या साहाय्याने आपण त्याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती बघणार आहोत. तर तुमच्या पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये एक एक्झाम्पल दिलंय ते आपण बघूया अगोदर. एक्झाम्पल काय आहे, फाइंड सम ऑफ ऑल ऑड नंबर्स 1 to 150, 1 ते 150 यामधील विषम संख्यांची बेरीज किती. विषम संख्यांची बेरीज काढा. सम ऑफ ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to 150. त्यासाठी आपण आधी अंकगणिती श्रेणी लिहूया, सिक्वेन्स मध्ये बरोबर लिहूया. 1 to 150 मध्ये ऑड नंबर्स कोणकोणते, कोणते विषम संख्या. पहिली विषम संख्या 1, दुसरी 3, फर्स्ट आयजी 1 आहे, 3, 5, 7 डॅश डॅश करत किती आहे 149. सगळ्यात शेवटची 150 घेऊ शकत नाही. इट इज काय झाली ती समसंख्या. आपल्याला पाहिजे विषम संख्या.
देअरफॉर लास्ट जे आहे किती 149. आता यामध्ये फर्स्ट जो टर्म आहे किंवा ए, आपण ए किंवा T1 म्हणतो, ए ची व्हॅल्यू आली 1 आणि कॉमन त्याच्यातला डिफरन्स काढायचा. तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, 3 - 1 किती आले 2 किंवा 5 - 3 2. कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 2 आलेला आहे. आणि nth टर्म इथे 149 घेणार आहोत आपण. nth टर्म 149 149 घेतलेला आहे. तर ह्या गणितामध्ये आपण 3 पद्धतीने कसं सोडवायचं ते बघूया. आपला साधा फॉर्म्युला वापरून अगोदर आपण नंबर ऑफ त्यांचे किती नंबर्स आहेत, त्याच्यामध्ये किती टोटल संख्या किती आहेत, ऑड असलेल्या संख्या नंबर्सची संख्या आपण बघूया. आणि त्यासाठी nth फॉर्म्युला जो आहे Tn इज इक्वल टू 1 प्लस n मायनस 1 इंटू डी. आता यामध्ये आपण आपल्याला 149 जी Tn आहे ती घेणार आहोत आपण. Tn ची व्हॅल्यू किती 149 बरोबर 1 प्लस n मायनस 1 इंटू 2. डी चा म्हणजे जो डिफरन्स काढला तो किती आहे 2 आहे. आता 149 सगळं आता सॉल्व्ह केल्यानंतर हे पहा इथे किती येणार 2n मायनस 2. हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर 2n मायनस 2 आणि हा इथला 1 मायनस 2 आणि 1 इकडे लेफ्ट साइडला मी ट्रान्सफर केलं. मायनस 1 प्लस 2 वी गेट इज इक्वल टू 2n. यांची जर बेरीज जर केली आपण 149 वजा 1 म्हणजे 148 अधिक 2 150 बरोबर 2n. 150 बरोबर 2n झाले. देअरफॉर n इज इक्वल टू 150/2 म्हणजेच किती मिळाले 75. आता आपल्याला त्यांची सम काढायची म्हणजे टोटल किती ऑड नंबर्सची संख्या किती आली तिथे एकूण जे आहे ते 75 ऑड नंबर्स आहेत. आता ह्या 75 ज्या विषम संख्या त्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. तर त्यासाठी पहा आपण फर्स्ट मेथड जे घेणार आहोत की ज्यामध्ये n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी या फॉर्म्युलाचा वापर करणार आहोत. Sn इज इक्वल टू 7. n ची व्हॅल्यू आपण 75 घेणार. n काढणार आपण आता 75/2. वी सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ a and d. a इज इक्वल टू 1 प्लस n मायनस 1 इंटू डी म्हणजेच 75 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 2 पुट अप केली. देन आता इथे मल्टिप्लाय केल्यानंतर 2 1 2 प्लस इथे 75 मायनस 1 किती होतात 74. आणि हा ब्रॅकेट जेव्हा सॉल्व्ह करणार तेव्हा या सगळ्याची बेरीज किती आली टोटल 150. ब्रॅकेटच्या बाहेर 75/2 75/2 इंटू या ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावर आपल्याला मिळालं 150. इथे डिवाइड केलं तर मिळाला 150 भागिले 2 केले तर 75 75 म्हणून 75 इंटू 75 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला वी गेट Sn इज इक्वल टू 5625. यांचा गुणाकार केल्यावर मिळाला किती आपल्याला 5625. आता दुसऱ्या फॉर्म्युलाने जर केलं तर कारण आपल्याला ऑड नंबर साठी हवे वेन जे हे जे आहे दिलेले जे आहेत ऑड नंबर साठी हे जर केलं तर त्यासाठी पहा आता सुरुवातीला आपण नंतर घेऊया डायरेक्ट फॉर्म्युला. आधी सेकंड मध्ये पहा Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आता इथे लास्ट टर्म म्हणजे Tn पाहिजे आपल्याला हे करणार आपण. n म्हणजे आपला nth टर्म घेणार आपण 149 म्हणून 1 प्लस 149. फर्स्ट टर्म आहे 1 ते 1 आणि शेवटचा टर्म आहे 149. हाच फॉर्म्युला घेतला फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म T1 प्लस Tn. दिस इज द फॉर्म्युला वी युजिंग. मग 75/2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 149 किती मिळालेत मग 75 इंटू 149 अधिक 1 झाले 150 आणि भागिले 2 केले तर मिळाले 75 म्हणजे 75 इंटू 75. इथे आपण जो मेन फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये पुटअप केली व्हॅल्यू. नंतर सेकंड या फॉर्म्युलामध्ये करून पाहिले फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म n/2 इंटू ब्रॅकेट. थर्ड मध्ये फॉर ऑड नंबर साठी काय म्हटलं सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स. मग हा आपण फिफ्थ वाला जो फॉर्म्युला तो यूज करणार तो वापरू आपण. तर विषम संख्यांचे विषम नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती काढण्यासाठी या फॉर्म्युलाचा डायरेक्ट वापर करू शकतो.
Sn इज इक्वल टू एन स्क्वेअर. एन ची व्हॅल्यू आपण काढली 75. 75 चा वर्ग 75 चा वर्ग किती झाला 5625. म्हणजे इव्हन साठी काढायचं असेल एन इंटू एन प्लस 1, ऑड साठी काढायचं असेल तर एन स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युले जर पाठ केले तर याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून ऑड आणि इव्हन, सम आणि विषम या संख्यांसाठी डायरेक्ट तेच सूत्र जर वापरले तर ते कमी याच्यात तुम्हाला व्यवस्थित लवकर सोडवता येतील. तर याच्यावर आधारित आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्यामधील उदाहरण बघूया. प्रॅक्टिस सेट 3.3 यामधील आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 1 यामध्ये फर्स्ट टर्म ऑफ जे आहे ए दिले 6 दिले, त्यामधील डिफरन्स जो कॉमन डिफरन्स आहे डी तो 3 दिलेला आहे आणि S27 म्हणजे जे 27 टर्म्स आहेत 27 त्याची सम काढायची. S27 आपल्याला काढायची आहे. 27 टर्म्स असलेल्या जे सगळे टर्म्स आहेत पद आहेत त्या पदांची बेरीज आपल्याला वी हॅव टू फाइंड S27 या सगळ्यांची बेरीज काढायची आहे. आपला समेशन किंवा सम ऑफ nth टर्म या फॉर्म्युल्यानुसार Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट. आता तुम्हाला देताना ती ऍक्टिव्हिटी याच्या ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे. फॉर्म्युला मध्येच ब्रॅकेट केलंय. फर्स्ट जे आहे 2a त्याला ब्रॅकेट केलंय म्हणून आपण तो फॉर्म्युला तिथे सबस्टिट्यूट करणार. 2a हे पद तिथे लिहिणार आपण n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. सेकंड स्टेपला वी सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू S27 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 27 आहे 27/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a. आता a ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. 6 इंटू 2 साइन 2 12 12 घेतले प्लस n-1. n आहे आपला 27 टर्म काढायचे ना आपल्याला. 27-1 इंटू 3. आता 20 हे जे आहे हा ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला, इथे तुम्हाला ती स्टेप दिलेली नाही पण तुम्ही ते सॉल्व्ह करून बघायचंय आणि नंतर मग ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आपण. इथे पण 27 वजा किती झाले 26 आणि 26 गुणिले 3 26 3 78 घेतले हे घेतले आणि अधिक 12 12 प्लस 78. when we after multiplication and solving we get 12 plus 78 that is 90. किती मिळाले ते एकूण 90 मिळाले. म्हणजे 27/2 इंटू 90. आता यामध्ये 2 ने जर 90 ला डिवाइड केलं तर वी गेट 45. 45 गुणिले 90 म्हणजेच मग 27 गुणिले 45 किती मिळाला 1215. दिस इज द ब्रॅकेट. त्या ब्रॅकेट मध्ये त्या व्हॅल्यू तशा लिहायच्या आहेत. आणि हे जे आहे कॅल्क्युलेशन ते तुम्ही खाली एक स्टेप वाढवून सोडवलं तरी चालणार किंवा बाजूला एका साईडला लिहिलं तरी चालेल आणि लिहिताना ब्रॅकेट मध्ये व्यवस्थित लिहायचे. हे जे आहे की ज्यामध्ये S27 पद काढायचं होतं. पुढचा नेक्स्ट जो सेकंड क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. सम ऑफ किती फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा पूर्ण. आणि आता याच्यामध्ये दिलंय ऑड इव्हन. जेव्हा फक्त नॅचरल नंबर्स म्हटलं तर मग आपण हा फॉर्म्युला वापरणार डायरेक्ट. इव्हन नंबर्स म्हटलं तर मग त्यानुसार तो फॉर्म्युलाचा आपण तिथे वापर करणार आहोत किंवा या फॉर्म्युलामध्ये वापरलं तरी चालेल किंवा इव्हन नंबर साठी वापरलं तरी चालेल. आता यामध्ये पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे आणि म्हणून आपण अगोदर इव्हन नंबर्स समसंख्या त्यांची सिक्वेन्स तयार करूया. त्यांची हे बघूया आपण. फर्स्ट एक तर एक 1 आपण घेऊ शकत नाही. 1 इज द ऑड नंबर. 2 इज इव्हन नंबर 2 4 6 8. लास्ट नंबर 2n इट इज द इव्हन नंबर. तो एनच्या याच्यामध्ये आपण लिहिताना 2n असं लिहित असतो. 2 4 6 म्हणजे किती पर्यंत जाणार ते 2n. आणि म्हणून फर्स्ट टर्म आहे a ची व्हॅल्यू 2. नंतर d त्या दोघांमधील फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म किंवा थर्ड आणि 2 याचा जो कॉमन डिफरन्स आहे t2 - t1 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म जर घेतला तर आपल्याला 4 - 2 मिळतं किंवा 6 - 4 घेतलं तरी 2 येणार. म्हणजे कॉमन डिफरन्स फरक जो आहे तो d बरोबर 2 आहे. a ची व्हॅल्यू 2 घेतली आपण आणि nth टर्म
अवर nth इव्हन टर्म इज nth टर्म आहे ते 123 आहे. आपण काढताना फक्त इव्हन नंबर साठी 2n घेतले. नाउ वी राइट द फॉर्म्युला फॉर सम ऑफ nth टर्म. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट कम्प्लीट. आता n ची व्हॅल्यू आपण तिथे पुटअप करू. n ची व्हॅल्यू किती आहे 123. 123 आपण तिथे जर ठेवली तर 123/2 2a ची व्हॅल्यू आपली 2 आहे. 2 इंटू 2 झाले 4 प्लस n मायनस 1 123 मायनस 1 आणि इंटू d. d इज द आपला डिफरन्स किती काढला आपण 2 ने त्याला मल्टिप्लाय करणार तिथे. नाउ वी गेट 4 2 2 जा 4 झाले प्लस 123 मधून 1 वजा केलं 122 गुणिले 2. यांचा अगोदर हे करणार गुणाकार. गुणाकाराची क्रिया असते ती सुरुवातीला करत असतो आपण ब्रॅकेटचे नियम सॉल्व्ह करत असताना. फर्स्ट कोणता असतो भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. हा जो सिक्वेन्स हा लक्षात ठेवायचा. आपण जेव्हा ब्रॅकेट सॉल्व्ह करतो फॉर ब्रॅकेट सॉल्व्ह करण्यासाठी टू सॉल्व्ह ब्रॅकेट. आता इथे ऍडिशन पण होती पण आपण इथे ऍडिशन 122 अधिक 4 असं न करता अगोदर काय केलं मल्टिप्लिकेशनला प्रेफरन्स दिला. फर्स्ट क्रिया इथे डिव्हिजन नंतर मग मल्टिप्लिकेशन येतं. मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन असं त्या क्रमानुसार त्यांना आपण ते सॉल्व्ह करायचं असतं. तर इथे 122 इंटू 2 केलं तर किती मिळाले 244. मग 4 प्लस 2 44 झालं किती झालं 248 2 आणि मग 123/2 त्या पद्धतीने लिहिला. या 248 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळाले 124. 123 गुणिले 124 त्याचा आपल्याला किती गुणाकार मिळाला 15,252. आफ्टर मल्टिप्लिकेशन वी गेट 15,252. म्हणून मग सम ऑफ n नॅचरल नंबर. आता इथे n च्या ऐवजी 123 लिहिणार आपण. 123 किंवा ती जी लिहिली असेल ती आहे ती किती मिळाली 15,252. 15,252. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ऑड नंबर, इव्हन नंबर किंवा जनरल जो नॅचरल नंबर साठी फॉर्म्युला आहे तो आपण वापरून पुढची उदाहरणं सोडवायची आहेत. पुढच्या भागामध्ये आपण याच्यावरचे जे शाब्दिक उदाहरणं आणि बाकीचे आहेत ते पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.